साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तुम्ही किती वर्षापासून साई बारकीला येतात? आता 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. काय तुमचा त्रास वगैरे होतोय येताना? हा खूप त्रास असतो ना चालताना. चालताना त्रास होतोय? हा काय मंडळाकडून काय तुम्हाला त्रास आहे मंडळाकडून? नाही नाही मंडळाला करून काहीच त्रास नाही. जेवण बिन नाश्ता पाणी सगळे सोय भरतोय आरामची? सर्व 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 भरतोय. हा. मुलाखत घे ना हे आमचे भाऊजी काय आहेत. दोन शब्द हो, बोला भाऊजी. तुम्ही. मुलाखत द्या ना थोडीशी. हो भाऊजी काय बोला ना 2 शब्द. 2 शब्द बोला. तुमचे चांगले 2 शब्द ते निघून द्या. साई पार्कीला तुम्ही येतात काय काय झाला काय येते काय होत नाही? दादांची मुलाखत घ्या. हे मुलाखत चांगली होती. ओम साईराम. ओम साईराम. तुमचा ओळख सांगा थोडं. मी तिसाई क्रीडा मंडळाचा कार्याध्यक्ष गणेश गायकवाड. हां हां. आणि आपण ही पालखी मागच्या 16 वर्षापासून काही 16 वर्ष चालू आहे आणि आपण साई भक्तांना पूर्ण सेवा द्यायची सेवा करतो. साईंच्या कृपेने आज 16व्या वर्षात आपण पदार्पण करून चांगल्या प्रकारे आज 4था दिवस 5वा दिवस आपण इकडं पोचलेलो आहे आणि सर्व साई भक्त गुण्यागोविंदाने चालत आहेत. काय मंडळाकडून काही गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत त्या नियमानुसार पूर्ण करतात. आम्ही सांगितलेले त्यामुळे बरोबर शांतपणे चालू झालं. ओम साईराम. ओम साईराम. मंडळाकडून काय त्रास ते लोकांकडून काय त्रास देतात का? लोकांकडून कोणी लोक त्रास देत नाही. सर्व साईभक्त चांगले आहेत आणि चांगलं अतिशय सुंदर पद्धतीने चालतात. मंडळाचे नियम पाळत असतात. पण सर्व सांगितलेल्या पद्धतीने काढतात. सकाळी 5 वाजता आपण पालखी उचललेली आहे आणि आता दुपारच्या वस्तीला आपण थांबणार. शिन्नर डाब्यावर जाणार आहे. आता सध्या चहासाठी पालखी थांबलेली आहे आपली इथं आणि त्या हिशोबाने चालवलं आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साई बाबा की